मित्रांनो लक्ष द्या. जी काही आता पोलीस भरती येणार आहे, तर त्या पोलीस भरतीला आपल्याला ग्राउंड द्यावा लागणार आहे. जे काही दिवस भेटतील आपल्याला 5 महिने म्हणा, 6 महिने म्हणा, जे काही भेटेल. एक अंदाज घ्यायचा आहे. वातावरण जसं-जसं बनत चाललंय, तर तुम्हाला पण आयडिया येते की भरती कधी होणार आहे. तर आपल्याला जितके दिवस भेटणार आहे, तर त्या तितक्या दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्हाला 45-47 ग्राउंड पाडायचं असेल, इंजर्ड न होता. कारण दरवेळेस काय होतं माहिती आहे का, भरतीच्या तोंडावर जाईपर्यंत खूप सारे मुलं इंजर्ड होऊन जातात, काहीतरी दुखापतीत सापडतात, आजारी पडतात. पेनमध्ये असतं, एखाद्या बॅक पेन कोणाला चालू होतो, कोणाला शिन पेन चालू होतो, एखाद्याला गुडघ्याची इंजुरी येते, बरोबर? तर त्यामुळे काय होतं माहिती आहे का, ते इतके टेन्शनमध्ये असतं की परफॉर्मन्स वाढत नाही. तर त्या टेन्शनमुळे ना व्यवस्थित अभ्यास होतो, ना व्यवस्थित ग्राउंड करता येतं. ग्राउंडच्या मार्कांचा अंदाज येत नाही की अशा बॉडीमध्ये, अशा त्रासामध्ये आपलं ग्राउंड किती पडू शकतं. तर आता काय करायचं मी तुम्हाला क्लिअर करतो काही गोष्टी की 45-47 ग्राउंड पाडायची स्ट्रॅटेजी कशी ठेवायची आहे. जर तुम्हाला इंजुरी टाळायची असेल किंवा ऑलरेडी तुमची बॉडी कणकण करत असेल किंवा तुम्हाला थोडी भीती वाटते की यार दुखापती मला दरवर्षी येतात. कोणाचा हामस्ट्रिंग खेचला जातो, कोणाचा काप्स मसल खेचला जातो आणि माझी बॉडी जरा व्यवस्थित सपोर्ट करत नाही. मग त्याच्या पाठीमागे डाएटचे वगैरे खूप सारे कारणं पण असू शकतात. आपल्याला काय करायचं जरा प्लॅनिंग कसं करायचं मी सांगतो तुम्हाला. जो आता खाली टाईम भेटतोय आपल्याला, सध्याची रिकामी वेळ ही वेळ हे बघा, सगळे विद्यार्थी तयारी करताय, पण मी ह्या वेळेला रिकामी वेळ म्हणेल. सध्या आपल्याला अजून काही नाही, लगेच ग्राउंड द्यायचंय. तर ह्या वेळेमध्ये तुम्ही काय करा माहिती का, की जे तुमची टेक्निकल इव्हेंट आहे ना, ती कव्हर करून घ्या. टेक्निकल इव्हेंट म्हणजे शॉर्टपुट आउट ऑफ करून घ्या आणि जे काही 100 मीटर आहे, त्याच्यासाठी तुम्ही स्प्रिंट बिल्ड करण्यावर फोकस करा. मग राहिलं आता 1600 मीटर आणि 800 मीटरचं काय? तर आपल्याला भरतीपर्यंत भरपूर मोठा वेळ भेटतोय ना, तर तोपर्यंत आपल्याला रिपिटेशन्स करून, स्मॅश वगैरे करून आपल्याला हळू काय होणार आहे, इंडोरन्स बनणार आहे आणि बेस वर्कआउट जे करणार आहे आपण, स्पॉट वर्कआउट, एबीसी वगैरे करणार आहे, याच्यामुळे काय होणार आहे, की आपली स्ट्रेंथ वगैरे ऑलरेडी वाढून जाणार आहे, बरोबर? त्यामुळे काय होतं, की इंजुरीचे चान्स वाढतात. आता प्रॉब्लेम काय होतं, काही विद्यार्थी आता 1600 मीटरला खूप जास्त जीव काढताय आणि काय होतं माहिती आहे, एकदा तुम्ही इव्हेंट जर तुमचा चांगला करून घेतला आणि पुढे चालून जर तुम्ही थोडंफार वर्कआउट कमी झाला किंवा काही झालं, तुम्ही डेमो द्यायला लागले आणि पुढे चालून जर 1600चा टायमिंग तुमचा खराब व्हायला लागला ना, तर भरपूर मुलं डिप्रेशनमध्ये जातात. भरपूर मुलांना वाटतं, की अरे हे काय चाललंय? तर त्याच्यामुळे थोडं 1600ला ॲडजस्ट करत चालायचंय. पण हे 2 इव्हेंट क्लिअर करून घ्यायचे. कारण की 1600 साठी आपण हे बघा डेली रुटीन असतो, त्यात रनिंग वगैरे होते, रिपिटेशन्स होतात. तर 1600 तुमचं काय होणार आहे, की साइड इव्हेंट तो बनतच जाणार आहे. पण 100 मीटर आणि गोळा हा असा इव्हेंट आहे, हा जर भरतीच्या तोंडावर झाला नाही, तर हा लगेच नाही होत. तर तुम्हाला बेसिक्स क्लिअर करणे, 100 मीटरचा स्टार्ट समजून घेणे, मिडल समजून घेणे, फिनिश समजून घेते. एक्सेलरेट काय राहतं ते बघायचं, डी एक्सेलरेट काय आहे ते बघायचं. गोळ्याची खूप बारीक बारीक पॉईंट आहे, ते तुम्हाला क्लिअर करावं लागतील. तर ह्या पद्धतीने ट्रेनिंग तुम्ही करायची. बिनकामाची आता भयंकर ट्रेनिंग वाढवून देऊ नका. कारण की खूप वेळा झालेलं आहे, मी खूप वेळा बघितलं, जे मुलं भरतीच्या तोंडावर मागच्या वर्षी जे मुलं आउट ऑफ होते, 45-47 ग्राउंड होते, भरतीच्या दिवशी त्यांचे 36-38 पण ग्राउंड पडले नाही. याच्या पाठीमागचं कारण असं आहे, की ग्राउंड बनवणं महत्वाचं नाही, ते बनलेलं ग्राउंड भरतीपर्यंत टिकवणं महत्वाचं आहे. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ही माझी महत्वाची टिप्स फॉलो करा. मी असंच बोलत नाही. 2016 पासून अकॅडमी चालवतोय. एवढ्या वर्षात सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांच्या बघितलेल्या आहे, की काय होते, काय नाही. तुम्हाला काही अडचण असेल, तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती पाहिजे असेल, तर आपल्या कमेंट करा. त्याच्यावर आपण 100% व्हिडिओ बनवू. जय हिंद.